नमस्कार, चैत्रालीस रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आहे भोगी, तर आपण करणार आहोत भोगीची भाजी. तर सर्वप्रथम भोगीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आपण भोगीची भाजी करण्यासाठी इथे मी वाटाणा घेतलेला आहे सोलून, पावटा, बटाटा, वांग, त्याचबरोबर ही शेंग आहे आणि इथे हरभरा आणि शेंगदाणे रात्री भिजत घालून सकाळी कुकरला एक शिट्टी काढून शिजवून घेतलेले आहेत. आता आपण ह्या सर्व भाज्या स्वच्छ धुवून कढईमध्ये पाणी घालून एक उकळी आणून उकडून घेऊयात. तर तुम्ही पाहू शकता इथे मी या सर्व भाज्या कढईमध्ये घातलेल्या आहेत. यामध्ये आपण आता थोडंसं पाणी घालूयात. त्याचबरोबर चवीनुसार मीठ, हे मीठ घातलेलं आहे. आता गॅस चालू करून याला एक उकळी झाकण ठेवून उकळी आणून देऊ. छान असं शिजवून घेऊ अगोदर. तर तुम्ही पाहू शकता इथे मी सर्व शिजवून घेतलेलं आहे. आता आपण गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये थोडंसं तेल घालून घेऊयात. तेल घातल्याच्या नंतर यामध्ये घालूयात जिरे, जिरे छान असं फुललं की त्यामध्ये घालूयात बारीक चिरलेलं टोमॅटो. जिरे फुललेलं आहे, यामध्ये घालूयात आता बारीक चिरलेले टोमॅटो. टोमॅटो घातल्याच्या नंतर आपण यामध्ये घालणार आहोत शेंगदाणे आणि हरभरे आणि त्याचबरोबर सर्व शिजवून घेतलेल्या सर्व भाज्याही. आपण आता यामध्ये सर्व भाज्या आणि शेंगदाणे घालून घेऊ. तर तुम्ही पाहू शकता इथे मी सर्व भाज्या आणून घेतलेल्या आहेत. आता या छान असं आपण परतून घेऊया. आता यामध्ये आपण काही मसाले घालून घेऊ. सर्वप्रथम घालूयात हळद, 1 चमचा बेडगी मिरची पावडर, लाल तिखट मसाला, त्याचबरोबर 1 चमचे हा कारळ्याचा कूट आहे तो घालून घेऊया, याने भाजीला खूप छान चव येते. 2 चमचे तो घालूयात. 1 चमचा शेंगदाण्याचा कूट, त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर आणि हे थोडेसे काळे तिळे ते घालून घेऊयात. हे सर्व छान असं परतून घेऊ. तुम्ही पाहू शकता इथे छान असं परतलेलं आहे. यामध्ये आपण घालूया चवीनुसार मीठ आणि थोडंसं तेल घालून घेऊयात. हे सर्व पुन्हा एकदा छान असं परतून घेऊ. तर तुम्ही पाहू शकता अशा तऱ्हेने इथे ही भोगीची सुक्की भाजी तयार आहे. छान परतलेली आहे. आता ही आपण अशी झाकून साईडला ठेवूयात आणि पातळ भाजी कशी बनवायची ते बघूयात. आपण आता भोगीची पातळ भाजी बनवणार आहोत. यासाठी गॅसवर एक कढई ठेवून घेऊ आणि मी ते वाटण तयार करून घेतलेले आहे. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, आलं, लसूण, खोबरं हे याचं वाटण छान असं बारीक करून घेतलेलं आहे. आता कढईमध्ये तेल घालून हे वाटण छान आपण परतून घेऊयात.
तेल गरम झालं की हे सर्व वाटण आपण कढईमध्ये घालून घेऊ. तर तुम्ही पाहू शकता ते सर्व वाटण कढईमध्ये घालून घेतलेलं आहे. आता हे छान आपण परतून घेऊयात. या वाटणामध्येच आपण हे बारीक चिरलेलं टोमॅटो घालणार आहोत. हे छान असं वाटणासोबत छान परतलं जाईल. म्हणजे आता असं 5 मिनिटं ते आपण हे वाटण परतून घेऊया. तर तुम्ही पाहू शकता इथे वाटण छान परतलेलं आहे. आता यामध्ये आपण मसाले घालून घेऊ. सर्वात अगोदर घालूयात हळद, 1 चमचा बेडगी मिरची पावडर, भरपूर चिकन मसाला, थोडंसं लाल तिखट, 1 चमचा, त्याचबरोबर 1 चमचा कारळ्याचा कूट. हे छान असं सर्व परतून घेऊ. पाहू शकता इथे सर्व छान मसाले परतले गेलेले आहेत. आता यामध्ये आपण सर्व भाज्या घालून घेऊयात. या सर्व भाज्या घातल्यानंतर पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घेऊ. मिक्स झाल्याच्यानंतर यामध्ये घालूयात 1 चमचा शेंगदाण्याचा कूट. हे पुन्हा छान असं परतून घेऊ. तर लास्टला यामध्ये घालूयात 2 ग्लास पाणी. घालणार आहे 2 ग्लास पाणी. छान असं हलवून घेऊ. इथून थोडंसं पाणी घालूयात आपण. तुम्ही पाहू शकता आपली भाजी खूप छान दिसते. वासही खूप सुंदर सुटलेला आहे याला. आता यामध्ये घालूयात चवीनुसार मीठ. तर तुम्ही पाहू शकता इथे आपली भोगीची रस्सा भाजी झालेली आहे छान. याला रंगही खूप सुरेख आलेला आहे. वासही छान सुटलेला आहे. तुम्ही पाहू शकता भाजी खूप सुंदर झालेली आहे. आता आपण गॅस बंद करूयात आणि तीळ लावलेली खरपूस भाजलेली अशी बाजरीची भाकरी आपण आता करणार आहोत. चला तर मग आता आपण बाजरीची तीळ लावलेली छान अशी भाकरी करून घेऊयात. इथे मी एक परत घेतलेली आहे. यामध्ये आपण आता बाजरीचं पीठ घालून घेऊयात. आता या पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालून याचा घट्टसर असा गोळा करून घेऊ. तर तुम्ही पाहू शकता इथे छान असा हा पीठ मळून घेतलेला आहे. पाहू शकता. आता आपण याची भाकरी बनवून घेणार आहोत. याचा एक छोटासा गोळा घेऊयात आता. बघू शकता असा एक गोळा घ्यायचा छोटासा. आता आपण याची छान अशी भाकरी तयार करून घेऊ. तर तुम्ही पाहू शकता इथे मी असे पिठाला छान असे तीळ लावून घेतलेले आहेत. आता ही छान आपण अशी ही भाकरी थापून घेऊयात. अशी परत इथे खाली मी तीळ टाकलेले आहेत. आता छान अशी गोल छान मस्त आपण याची भाकरी थापून घेऊयात. तर तुम्ही पाहू शकता इथे तीळ लावून आपली भाकरी तयार आहे. आता ही आपण तव्यावरती दोन्ही साईडने छान अशी भाजून घेऊयात. तर तुम्ही पाहू शकता इथे मी तव्यावरती भाकरी टाकून घेतलेली आहे. आता आपण याला पाणी लावून घेऊयात.
छान असं सगळीकडून मग पाणी लावून घेऊयात भाकरीला. पाणी लावून झालेलं आहे. पाणी लावल्याच्या नंतर 2 ते 3 मिनटं भाकरी अशीच तव्यावरती ठेवायची, नंतरच पलटी करायची. हे पाणी असं थोडंसं सुकल्यागत झालं ना की मग ही भाकरी आपण पलटी करून घेऊयात. हे पाहू शकता पाणी सुकलेलं आहे थोडं. आता आपण ही भाकरी छान अशी पलटी करून घेऊयात. पाहू शकता तुम्ही तीळ लावलेले छान असे दिसत आहेत. आता पलटी केलेल्या साईडने ही भाकरी आपण छान भाजून घेऊ. तर तुम्ही पाहू शकता दुसऱ्या साईडने आपली भाकरी छान अशी भाजलेली आहे. आता आपण तवा गॅसवरतून खाली घ्यायचा आणि ही भाकरी या अशी उलटी करून गॅसवरती भाजून घ्यायची. सर्व बाजूंनी अशी फिरवत त्याला छान अशी आपण ही भाकरी आता भाजून घेऊयात. तर तुम्ही पाहू शकता अशा तऱ्हेने इथे आपली ही तीळ लावलेली खरपूस भाजलेली अशी बाजरीची भाकरी तयार आहे. त्याचबरोबर शेंग सोल्याची पातळ भाजी, सुक्की भाजी, भात, कांदा आणि लिंबू. तुम्ही पाहू शकता की ते छान दिसते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, तसेच सबस्क्राईब करायला विसरू नका.